अनेकदा उरलेल्या शिळ्या भाताचं काय करायचं हे कळत नाही. त्यामुळेच आज मी तुम्हाला एक हटके रेसिपी दाखवणार आहे. शिळ्या भाताचे अगदी 5 ते 10 मिनिटात असे कुरकुरीत कटलेट तुम्ही बनवू शकता. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला भात घालायचा आणि तो थोडासा फिरवून घ्यायचा. आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची, मटार, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, हळद, लाल तिखट, हिंग, आमचूर पावडर, चाट मसाला, थोडंसं किसून आलं घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे. आता यामध्ये बेसन घालून व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आणि हव्या त्या आकारामध्ये याचे कटलेट बनवून घ्यायचे. आता हे कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, भाजकी चणा डाळ, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, दही आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची. तयार केलेले कटलेट मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.